नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा क्युरियस कॅनव्हास मध्ये हार्दिक स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की एक्झिट पोल म्हणजे नेमके असतात काय आणि निवडणुकीच्या वेळेस हे एवढे महत्त्वाचे का होऊन जातात याचा तुम्ही कधी विचार केला आहे? बरं, तुम्ही आज योग्य ठिकाणी आला आहात, कारण मी आज एक्झिट पोलच्या नट्स आणि बोल्ट मध्ये जाणार आहे। एक्झिट पोल म्हणजे मतदारांनी मतदान केंद्र सोडल्यानंतर लगेचच केलेले सर्वेक्षण होय। प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक निकालाची झलक मिळवणे हे एक्झिट पोलचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते। पण आपण एक्झिट पोल का करतो? सर्वप्रथम एक्झिट पोल माध्यमांना आणि विश्लेषकांना कोण जिंकणार आहे याचा अंदाज लावण्यास मदत करतात। हे प्रसार माध्यमांच्या कव्हरेजसाठी महत्त्वाचे ठरू शकते, कारण ते निवडणुकीनंतरच्या चर्चा आणि धोरणासाठी टोन सेट करण्यासाठी मदत करतात। आता जाणून घेऊया की हे एक्झिट पोल कसे केले जातात। मतदानाच्या दिवशी अधिकारी निवडक मतदान केंद्राच्या बाहेर उभे राहतात आणि मतदारांना विचारतात की त्यांनी कोणाला मतदान केले। बरं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मतदान केंद्रांची निवड कशी केली जाते? बरं, ही कोणतीही रॅन्डम मतदान केंद्राची निवड नसते। हे अॅनालिस्ट सायंटिफिक सॅम्पलिंग पद्धतीचा वापर करून अशा मतदान केंद्रांची निवड करतात की जे जास्तीत जास्त मतदारांना रिप्रेझेंट करतात आणि जास्तीत जास्त ॲक्युरेट रिझल्ट देतात। पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल हे अतिशय वेगळे असतात। ओपिनियन पोल हे निवडणुकीपूर्वी केले जातात। ओपिनियन पोल मध्ये लोक काय करणार आहेत किंवा काय करतील याच्या आधारावर निकालाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला जातो। या उलट एक्झिट पोल हे अधिक तात्काळ पर्याय दर्शवतात। अक्षरशः एक्झिट पोल हे मतदान केंद्रातून ताजे रिझल्ट घेऊन आल्यासारखेच असतात। आता या एक्झिट पोलच्या अचूकतेबद्दल बोलूया। हे एक्झिट पोल रिलायबल असतात, परंतु ते 100% अचूक नसतात। एक्झिट पोलची अचूकता ही क्वेश्चनियरची क्वालिटी, रिस्पॉन्डंट्सचा प्रामाणिकपणा आणि सॅम्पल निवडण्यासाठी यूज केलेली मेथोडॉलॉजी यावर डिपेंड करते। एका लेटेस्ट न्यूज नुसार भारतामध्ये काँग्रेस पक्षाने एक्झिट पोल्स मध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला आहे। त्यांनी जाहीर केलं आहे की ते एक्झिट पोल मध्ये सहभागी होणार नाही। ते असा युक्तिवाद करतात की अशा गोष्टींमुळे अनावश्यक वादविवाद निर्माण होतात, अनावश्यक अनुमान लावले जातात। त्यांच्या मते एक्झिट पोलवर लक्ष देण्याऐवजी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिझल्ट्स वरती लक्ष देणे किंवा लक्ष केंद्रित करणे अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हाही एक्झिट पोल बद्दल ऐकाल त्यावेळेस एक्झिट पोलच्या पडद्यामागे काय चाललो आहे ते नक्की तुम्हाला कळेल। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद।